आज सकाळीच जेव्हा बातमी ऐकली की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा विमानाचा अपघात झाला, त्या माध्यमातून मन एकदम हळून गेलं. आणि नंतर पहिली अशी बातमी होती की बा तब्येत जास्त सिरियस आहे, पण काही वेळाने कळलं की त्यांचं दुःख निधन झालेलं आहे. आणि मला वाटतं खरं राज्याचा एक शिस्तबद्ध नेता म्हणजे शिस्त काय असते तो सांगणारा नेता आणि टायमावरती सकाळी 6 वाजता काम सुरू करणारा नेता आज आमच्यातून गेलेला आहे. खरं महाराष्ट्रावरती आणि राज्य सरकारवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि खरं मनाला वेदना देणारा आणि मनाला न पटणारा घटना घडलेली आहे. पण आज ह्या माध्यमातून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि आमच्या जळगाव मतदारसंघाच्या वतीनं फक्त आज राजकीय लोकांच्या माध्यमातून आम्ही स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण आम्ही दगदगीच्या जीवनामध्ये मला वाटतं स्वतःची तब्येत असेल किंवा स्वतः ज्या वाहनाने जातो त्या वाहनाचं काय परिस्थिती असते न बघता घाईघाईमध्ये तसंच बसतो आणि मला वाटतं अशा दुर्घटना घडतात. आज आम्ही खरं मोठं हानी आमच्या राज्याची आज झालेली, ही हानी कधी भरून निघणार नाही. पुन्हा आदरणीय स्वर्गवासी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मामा, काय तुमच्या आठवणी आहेत? तुम्ही नेहमी तिथे प्रश्न मांडत होतात, काय तुमच्या आठवणी आहेत दादांबद्दल? दादांबरोबर खरं रोखठोक नेता म्हणजे जळगावला DPTCच्या मीटिंगला एक येत असताना मी थोडं 10 मिनिटं उशीर झालो आणि मी दादा एकदम राईट टाइम पोहोचले तिथे. मी दादांना माफी मागितली नाही, ठीक आहे चालतंय, पण वेळेची काळजी घेतली पाहिजे असं दादाने त्यावेळेला मला सूचना केल्या होत्या. म्हणजे लक्षात राहणार नाही. आणि मी ज्या वेळेला निवडून आलो त्यावेळेला दादांना भेटायला गेलो, आशीर्वाद घ्यायला गेलो आता 2024ला, त्यावेळेला दादा मला शाबासकी दिली आणि खूप मतं घेतली, रे खूप चांगला लीड मिळाला तुला. असंही दादाची आठवण माझ्या स्मरणात राहणाऱ्या बऱ्याच आठवणी. मला वाटतं खरं आज आमचं खूप नुकसान झालेलं राज्याचं.